नमस्कार. आज नवीन पदार्थ घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी. उन्हाळी वाळवणातला सांडगे. तोंडाची चव आणि जेवणाची लज्जत वाढवणारा असा हा पदार्थ आणि खिचडीचा तर सखा सोबती. तर बघूया मी काय काय साहित्य घेतलं आहे त्यासाठी. ही इथे मी छान लाल गाजरं किसून घेतली आहेत. याच्यासाठी आपली गावरानीच गाजरं वापरावी लागतात. त्यानंतर ही बघा लाल टमाटर चिरून घेतली आहे मी. ही गाजरं साधारण 4 किलो आहेत आणि ही टमाटर चिरलेली 2 किलो आहेत. त्यानंतर या सांडग्याला बाइंडिंग येण्यासाठी मी जाड पोहे भिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर थोड्याशा गवाराच्या शेंगा ओबडधोबड कुटून घेतल्या आहेत आणि कोथिंबीर, आलं, कोथिंबीरचे देठं, कारण त्या देठांनी पण खूप छान चव येते सांडग्याला. याची थोडीशी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण हे सगळे पदार्थ एकत्र करू आणि मी सांगते आणखीन कुठले मसाले त्यात मी घालते आहे. एका मोठ्या टबमध्ये हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया. पोह्यांनी याला छान बाइंडिंग येतं. आणि गवारीच्या शेंगांच्या या ओबडधोबड शेंगा मी वाटून घेतल्यात मिक्सरमध्ये. त्यांनी पण सांडग्याला एक वेगळीशी चव येते. कोथिंबिरीचे देठं ते पण मी यामध्ये वाटून घेतले आहे. आलं, थोडासा लसूण आणि कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या पण टाकल्या आहेत. आता मी याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये घालते थोडी धण्याची पूड, तीळ घालते आहे. तीळ घातल्याने काय होतं की जेव्हा आपण हे सांडगे तळतो ना तेव्हा हे सांडगे खुसखुशीत लागायला या तिळांनीच मदत होते. तळलेले तीळ जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा खूप छान लागतात. थोडंसं लाल तिखटही घालून घेऊया. याने सांडग्याची चव मस्त चटकमटक आणि छान होणार आहे. थोडंसं जिरं पण घालून घेते. आता शेवटचा पदार्थ म्हणजे मीठ घालते, ज्याने या सांडग्याला छान चव येणार आहे. आता हे मी छान कालवून घेणार. सर्व पदार्थ नीट कालवले गेले पाहिजे याची काळजी घ्यायची. खालून वर आणि वरून खाली. हे सर्व साहित्य आता मी छान कालवून घेतलंय. आता मी याचे सांडगे घालते. हे बघा, हे हातावर घेऊन असे खूप जास्त दाबायचे नाही, कारण खूप जर दाबले आपण तर ते आतून कडक होतील आणि वाळल्यानंतर मग छान तळल्या जाणार नाही. ते क्रिस्पी होण्यासाठी असे अधर हाताने फक्त दाबायचे साईडनी.
आणि असं ठेवायचे. खूप लहान लहान घातले तर वाळून अगदीच लहान होतात, म्हणून थोडेसे साधारण मोठे घालायचे सांडगे. आता अशा प्रकारे मी हे सगळे सांडगे घालणार आणि उन्हात नेऊन वाळवायला ठेवणार. 4-5 दिवसांनी मस्त क्रिस्पी सांडगे तयार होतील आणि खायची मजा घ्यायला तयार होतील. तुम्ही बघू शकता हे सांडगे छान वाळले आहेत उन्हात. किती मोठे घातले होते मी, आता बघा किती बारीक झाले आहेत. उन्हामध्ये छान वाळून गेले आहेत. त्याचा साईज थोडा छोटा झाला आहे. आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. मोकळे मोकळे खूप दाबून न घातल्यामुळे आतमध्ये छान तेल जात आहे आणि आतमधूनही ते छान मोकळे मोकळे होतात आहे. बघा, त्याला छिद्र पडून आणि आणखीन छान मोकळे मोकळे झालेले दिसत आहे. सगळा छान खुसखुशीत सांडगा कसा छान तळला गेला आहे. हा दुसरा पण सांडगा मी तळून घेते. दोन्ही बाजूनी छान. आता हे सांडगे खिचडी किंवा वरण भात, फोडणीचं वरण भाताला तोंडी लावणं म्हणून कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. तेव्हा या मंडळी, चव बघायला नक्की. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.